गाडीतल्या हॉर्न वाजवायचा रे, पिपिंग वाजवायचं, पोरांना दिसत नसतं बारक्या. नेहमी गाडी चालवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, लोक आंधळे असतात, फक्त आपल्याला दिसतं. मंडई आणायला बापले का आज आम्ही गाडीवर येतो. चांगलं पोरग गाडी चालवतंय गर्दीतनं सुद्धा. पण असं हॉर्न दाबताना कधी कधी गडबड होती त्याची, पण येतं पुढं कोण ना कोणतरी चालवतंय चांगलं. पण इकडे तिकडे थोडंसं बघ. गाडी चालवताना काळजी घ्यायची जरा पोरा. स्कूटी गावात आलो, एक कुत्र महाग पळत आलो का तर म्हणलं आता हे जी राईड कशी आहे बघावी जरा गाडीची इलेक्ट्रिक ही. मग आज नियोजन लावलं, ह्याला गाडी जर चांगली चालवायला येत असेल तर फिरायला पाठवायचं त्याला गाडी घेऊन. त्यामुळं निघालोय आता. ओके, मग त्याला म्हणलं गावात नाही चक्कर मारतो हां बरं का. तो बाप एक गाडीवर आणि बाप गावाचं दर्शन आज घ्यायचं. गाडी आहे दाखव मला. तर हे फिरायला भेटत ना जाऊ ना. तुझा जन्म ज्या दवाखान्यात झाला त्या दवाखान्याचा मी दाखवतो व्हिडिओ. अजिबात थांबू नको, दाखवतो. अंशूचा जन्म झालेला दवाखाना आता दिसतोय, भेटत ना आम्ही चाललोय. या हॉस्पिटलमध्ये त्याचा जन्म झाला, या हॉस्पिटलमध्ये जन्म झाला त्याचा. आता हसतंय ती खरं जमन नाही दाखवतो बरं. गाडी आडवी आली, आता बघू कसं कसं पद्धतीने गाडी चालवते ती. हा लगेच याला सोनाराची पेठ म्हणतात. या पेठेत बरीच दुकानं आहेत चांगली चांगली. बारकी पोरं एवढी एवढीशी सायकल घेऊन फिरतात. ही छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळा आहे इथं. जातं छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आहे हा. संस्कृती इथं आम्ही शॉपिंगला येतो. आज गमन आहे आणि त्याबरोबर पोराची ड्रायव्हिंग सुद्धा कळते कशी आहे काय आहे. ड्रायव्हिंग कसं करते बघायचं आहे जरा. म्हणजे काय मोठं झाल्यानंतर त्याला, मोठा म्हणजे आता जरा मोठा झाला आहे, 9वीला गेला, पण 10वीला गेल्यानंतर त्याचं ही करायसाठी ही एस टी स्टँड, बस स्टँड, ही फॅशन अड्डा ही जिम. इथं आम्ही जेवायला येतो आईसाहेबामध्ये, मस्त जेवण असतं तिथलं. त्याचबरोबर आता आम्ही आलो सावतामाळी ह्याच्यावर, मटन चिकन. बरं हां, इथून मासे खरेदी करतो आम्ही. मासेवाला आमचा बसला आहे प्रसाद, निवांत बसला आहे. निघालो सरळ. आता इथून थोडं पुढे गेलं की सापडतंय आपण आपल्या मंजिल की तरफ. सुहाना अरबाजचं दुकान, अरबाजच्या दुकानात धिंगाणा. आम्ही इथं पान खातो, स्पेशल पान, आवडीचं पान. इथली भेळ आम्हाला चांगली लागते. आता मारुती मंदिराच्या आसपासच्या परिसरात आलो. मारुती मंदिराच्या परिसरात आलोय. मारुती मंदिर, ही मारुती मंदिर, मारुती मंदिराचं ही गेट. मग मंडई बाबासाहेबांचं स्मारक आता चालू होतं. एवढं ट्रॉफिकमधनं जर ह्याला गाडी काढायला जमली तर मग आपण म्हणायचं हा गाडी चांगली चालवतो. आता मस्त 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 ही मंडई, माझी मंडई निर्मी करतो, खरेदी करतो. इथं भविष्यात दवाखाना होणार आहे. आणि आता आलोय मंजिलच्या जवळ. हे आमचं क्लिनिक. रमेश भाऊ जेवायला गेलेले दिसतात, जेवण करताना दिसतात. हॅलो, खरंच पोरगा गाडी चांगला चालवतो. गतिरोधक हे बघून
कसं काय तुला जमतं रे? बारकी पोरं बिरं बघितल्या हॉर्न वाजवायचं रे, पिपिंग वाजवायचं, पोरांना दिसत नसतं बारक्या. नेहमी गाडी चालवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, लोक आंधळे असतात, फक्त आपल्याला दिसतं. आता पुन्हा आली टमटम, सुभाषची टमटम आलेली आहे. सुभाषची टमटम आमच्यासाठी रिस्पेक्ट देऊन सुभाष थांबलेला आहे, कारण त्याला माहीत आहे पोरगं नवं आहे. दमाने 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 ही गाडी आपली, हे दादाचं घर, आणि निघाल्या त्याला मामाच्या गावाला दादा घेऊन चाललाय पोरांना. आणि हे आलं आपलं घर. शेवटी मंजिल के पास हम पोहोच गए है. टटांग टटांग वसुंधरा. तर तू उत्कृष्ट प्रकारे गाडी चालवतोयस हे जे मला जाणीव झाली, आणि आहे तुला जमतंय ह्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी. आता दोन्ही पिशव्या घेऊन वर जा रे बाळा. वर घेऊन जा पिशवी आता. मला घ्या 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 म्हणतोय. अरे रिस्पेक्ट असतो रे बापाचा. तर शेवटी असं करून मला त्यानं पिशवी दिलीच. तर लाईक करा, सबस्क्राईब करा. मला त्यानं असं धरलंय, काय गरज आहे का मला असं घेऊन जायची? लाईक करा, सबस्क्राईब करा.